सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून पावसाने हाहाकार माजवला असून झालेल्या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी शिरले आहे, ज्यामुळे नागरिकांच्या घरात हे पाणी पोहोचले आणि जनजीवन विस्कळीत झाले आहे। अनेक भागांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे। दरम्यान सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 22 येथील SLB रिक्षा स्टॉप, गोली वडापाव, उदय विकास शाळा, यतीमखाना, रामवाडी, धोंडीबा वस्ती, मोठी इरणा वस्ती, गैबी पीरनगर, सनत नगर परिसरात देखील मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे। अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे, यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे। याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी सोलापूर महानगरपालिका झोन क्रमांक 6 चे विभागीय अधिकारी पानगल, मंडल अधिकारी भीमाशंकर बुर्ले, ज्युनियर इंजिनियर ओंकार शिंदे, पप्पू शेख, शिराज शेख, सिकंदर शेख, इरफान शेख, पवन खांडेकर, स्वप्नील आठवले, फिराज पठाण, सिद्धू गायकवाड, दिनेश चलवादी, मनोज चलवादी, चंद्रकांत चलवादी, प्रमिला स्वामी, प्रमिला बिराजदार, समद मिस्त्री, शेख लियाकत, बक्सू मामा, पप्पू शेख, एजाज शेख, जब्बार पटेल, काशीनाथ वनकोळे, जाकीर शेख, रमेश चलवादी, राजू बेळेनवरू, हारून शेख, वसंत कांबळे, महादेव राठोड, आनंद गाडेकर यांच्या समवेत आपत्कालीन परिस्थितीची पाहणी केली। यावेळी किसन जाधव यांनी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, अतिरिक्त उपायुक्त रवी पवार, संदीप कारंजे, नगर अभियंता सारिका कुलवार, सोलापूर महानगरपालिका आपत्कालीन विभाग व जिल्हा आपत्कालीन विभाग यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून प्रभाग 22 येथील मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या संदर्भात माहिती देऊन तात्काळ नागरिकांना आर्थिक मदत अथवा बचाव कार्यासाठी प्रशासकीय यंत्रणांना सूचना देण्यात याव्यात आणि यापुढील काळात अशा परिस्थिती उद्भवणार नाही याची दक्षता संबंधित यंत्रणांनी घ्यावी, अशी मागणी किसन जाधव यांनी यावेळी केली। नागरिकांनी देखील आपत्कालीन परिस्थितीमध्ये सतर्क राहावे असे आवाहन जाधव यांनी केले। लवकरच या परिसरात पूर्वस्थिती निर्माण होईल, यासाठी आपत्कालीन परिस्थितीत प्रशासन सज्ज आहे। नागरिकांनी सतर्क आणि निश्चिंत राहावे असेही यावेळी किसन जाधव म्हणाले। या मुसळधार पावसामुळे धोंडीबा वस्ती येथील अखिल शेख यांच्या कुटुंबामध्ये विवाह संपन्न झाला होता, परंतु मैला मिश्रित पाणी घरात शिरल्याने मोठे नुकसान झाले। परिसरात देखील आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। यतीमखाना परिसर येथे सर सय्यद प्रशाला, उदय विकास प्रशाला येथे देखील मैला मिश्रित ड्रेनेजच्या पाण्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे। ही बाब अत्यंत गंभीर असून आरोग्याच्या दृष्टीने प्रशासनाने जातीने लक्ष घालून त्वरित प्रश्न मार्गी लावावा। तसेच इरणा वस्ती येथे अतिवृष्टीमुळे घरांची पडझड होऊन अनेक नागरिकांचे संसार उघड्यावर आले आहेत। यावर प्रशासनाने तात्काळ मदत व बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू करावे, अशी मागणी देखील किसन जाधव यांनी केली। दरम्यान आमदार देवेंद्र कोठे, पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्यासह आपत्कालीन विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी सकारात्मकता दाखवत त्वरित बचाव कार्य सुरू केल्याचेही किसन जाधव म्हणाले। अतिमुसळधार पावसामुळे प्रभाग क्रमांक 22 मध्ये आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, ज्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। उद्भवलेल्या परिस्थितीवर प्रशासनाने नियंत्रण आणावे, अशी मागणी देखील जाधव यांनी प्रशासनाकडे केली। आज सोलापूरमध्ये मुसळधार पद्धतीने अतिवृष्टीचा प्रसंग ओढवला। त्या प्रसंगामुळे संपूर्ण सोलापूर शहरवासियांमध्ये पाण्याचा प्रादुर्भावानं गंभीर अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। सायंकाळी 4-5च्या दरम्यान जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला, त्या ठिकाणी मी ज्या भागाचा प्रतिनिधित्व करतो त्या भागामध्ये प्रभाग क्रमांक 22 या अंतर्गत यतीमखाना परिसर, सर सय्यद प्रशाला, त्या ठिकाणी खूप मोठं नाल्याचा विसर्ग आणि पावसाच्या पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाहत येऊन त्या पाण्यामध्ये तिथल्या शाळेची एक लहान लेकरू त्या पाण्यामध्ये वाहत जात होतं। तिथील सजग नागरिकांनी तिला मदतीचा हात दिला आणि तो दुर्दैवी घटनेचा प्रसंग टळला गेला। अशा अनेक ठिकाणी प्रभाग 22 मध्ये या घटना घडलेल्या आहेत। मी संबंधित तिथल्या भागाचा सर्व व्हिडिओ असेल, चित्रीकरण असेल, आता ज्या ठिकाणाहून मी बोलतोय इरणा वस्तीचा परिसर, त्याचं देखील फुटेज मला माझे सहकारी दिनेश चलवादी असतील, मनोज चलवादी असेल, रमेश चलवादी असेल आणि इथल्या आमच्या इतर सहकाऱ्यांकडून पण त्याचे व्हिडिओ आणि फुटेज उपलब्ध झाले। ह्या सगळ्या उपलब्ध व्हिडिओचे फुटेज आम्ही सोलापूर महानगरपालिकेचे सन्माननीय आयुक्त ओंबासे साहेबांना ते पाठविलं
आणि इथली गांभीर्याची परिस्थिती त्यांना फोनद्वारे कळवलं. त्यांनी तात्काळ आपल्या झोन नंबर 6चे झोनल अधिकारी पानगल साहेब आणि त्यांची टीम संपूर्णपणे गेले 3-4 तास झालं हे माझ्यासोबत प्रत्येक ठिकाणी त्यांनी व्हिजिट केलं. यतीमखाना परिसरला पण आम्ही व्हिजिट केलं. त्याच पद्धतीने गैबीपीर नाल्याचा जो प्रश्न उद्भवलेला आहे, गैबीपीर नाल्याचा पूर्ण जो पडदीचा भाग आहे तो पूर्ण निकामी झालाय. तो निकामी होऊन धोंडीबोस्तीच्या परिसरामध्ये सर्व नागरिकांच्या घरामध्ये शौचालय मिश्रित आणि पावसाचं पाणी मिश्रित असं सगळं पाणी आणि त्या घरांमध्ये प्रभावित होऊन तिथले सगळे लोकांचं अडचणीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याच पद्धतीनं अखिल शेख नावाचे जे बांधव माझे त्या ठिकाणी राहतात, त्यांच्या कुटुंबामध्ये तर ते तर मोलमजुरी करून कुटुंब चालवित असतात. त्यांच्या कुटुंबामध्ये लग्नाचा दिवस होता, लग्न त्यांचं होत असताना त्या कुटुंबामध्ये सगळं हे मैला मिश्रित पाणी नाल्याच्या पडदीच्या नादुरुस्तीच्या कारणानं ते सगळं कुटुंबामध्ये जाऊन त्या कुटुंबावर पण खूप मोठा अडचणीचा प्रसंग उद्भवला. तशाच पद्धतीनं आता आपण जिथं उभारलेले आहोत हिराणवस्ती परिसर, हिराणवस्तीमध्ये माझे वालेकर बंधू आणि माझ्या ताई वालेकर ताई या दोघांच्याही कुटुंबावर खूप मोठं अवकृपा होऊन या ठिकाणी ते राहण्याचं त्यांचं जे निवास होतं ते निवास देखील या ठिकाणी निखळून पडलेला आहे. ते कुटुंब आज खरंच रस्त्यावर आलेलं आहे. अशी गंभीर परिस्थिती या सोलापूर शहरामध्ये आणि आज आपल्या या परिसरामध्ये उद्भवलेली आहे. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सोलापूरचे जिल्हाधिकारी, आपले कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी असतील, कर्तव्यदक्ष मनपाचे आयुक्त ओंबासे सर असतील, या दोघांनाही विनंती करतो आणि आपल्या शहरमध्येचे आमदार आदरणीय देवेंद्र दादांनी देखील मला भ्रमणध्वनीद्वारे या परिस्थितीचा सगळं त्यांच्यासोबत देखील मी फोनद्वारे त्यांना देखील सगळी माहिती आणि वृत्तांत दिलं. त्यांनी देखील या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना आणि इथल्या ज्या अडचणीचा प्रसंग उद्भवलेला आहे त्या प्रसंगामध्ये त्यांनी देखील माननीय आयुक्तांना आणि जिल्हा प्रशासनाला फोनद्वारे त्यांनी देखील मदत करण्यासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत. या सगळ्यांचा परिपाक मी आपल्या माध्यमातून एकच व्यक्त करतो. असा प्रसंग सगळ्या नागरिकांनी देखील असा प्रसंग निसर्ग अवकृपा झालेली आहे, तर निसर्ग अवकृपेमध्ये आपण देखील सजग राहणं गरजेचं आहे आणि थोडंसं काळजी आपण देखील माता भगिनीने घ्यावी अशी विनंती करतो. आणि प्रशासनाच्या माध्यमातून ह्या ज्या घटना घडलेल्या त्या घटना पुन्हा घडू नयेत त्यासाठी त्यांना जे काही आर्थिक मदत त्यांना त्या कुटुंबाला देता येते ते आपण जिल्हा प्रशासन असेल, मनपा प्रशासन असेल त्यांनी द्यावं. आणि यतीमखाना परिसर, गैबीपीर नगर परिसर, त्याच पद्धतीनं रेवणसिद्धेश्वर भागामधला भीमनगरचा भाग, या सगळ्याच परिसरामध्ये आजच्या या मोठ्या पावसामुळे खूप मोठं गंभीर प्रश्न निर्माण झालाय. अनेकांच्या कुटुंबामध्ये पाणी गेलेलं आहे. ही सगळी परिस्थिती पुनश्च उद्भवू नये यासाठी प्रशासनाने दक्ष घ्यावं असं मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो. धन्यवाद.